Hello students, question is find the approximate value of sin 61 degree. आपल्याला approximate value शोधायचे sin 61 डिग्रीचे. Given that 1 degree is equal to 0.0174 radian, रूट 3 ची पण व्हॅल्यू दिली आपल्याला 1.732. तर स्टार्ट करूया आपण. बघा, पहिल्यांदा आपण एफ ऑफ एक्स घेतोय. एफ ऑफ एक्स कसा घ्यायचा माहिती आहे तुम्हाला. हे जो अंक असतो त्याला आपण एक्स कन्सिडर करतोय, म्हणजे एफ ऑफ एक्स झाला आपला साइन एक्स. करेक्ट. आता एफ ऑफ एक्स शोधला, लगेच एफ डॅश एक्स शोधायचा. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स येणार बघा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच काय येईल, कॉस एक्स येईल. करेक्ट. एफ ऑफ एक्स झाला, एफ डॅश एक्स झाला. आता आपल्याला एफ ऑफ ए आणि एफ डॅश ए शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला ए आणि एची व्हॅल्यू कन्सिडर केली पाहिजे. टेक ए इज इक्वल टू किती घ्यायचं आहे बघा. आता 61 असा ए आणि एच शोधायचा की एच शोधायचा की ज्याची व्हॅल्यू 61 आली पाहिजे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे, 61 आलं पाहिजे. तर ए आपण आता 60 डिग्री घेतोय आपण. ए इज इक्वल टू 60 डिग्री. आणखी एच इज इक्वल टू काय घेतोय, 1 डिग्री. एच इज इक्वल टू 1 डिग्री घेतोय. म्हणजेच काय घेणार आहे, 1 डिग्री म्हणजेच काय असणार आहे, 0.0174 रॅडियन असणार आहे. ए इज इक्वल टू 60 डिग्री आणि 60 डिग्री म्हणजेच काय असणार आहे, π/3 असणार आहे. बरोबर. 60 डिग्री म्हणजेच काय आपलं π/3 असणार आहे. डिग्रीमध्ये आपण त्याला रॅडियनमध्ये काय म्हणणार आहे, π/3. ठीक आहे. तर आता आपण एफ ऑफ ए शोध्या. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ π/3. जिथं एक्स आहे, एफ ऑफ एक्समध्ये एच व्हॅल्यू पुट करायचे. जिथं एक्स आहे तिथं पुट काय करणार, π/3. म्हणजेच काय मिळणार आहे आपल्याला, साइन π/3. आणि साइन π/3 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, √3/2. आणि √3 ची पण व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, विच इज इक्वल टू 1.732. इथं √3 ची व्हॅल्यू दिली आहे बघा, अपॉन 2, विच इज इक्वल टू 0.866. मी डायरेक्ट व्हॅल्यू देते, तुम्ही डिवाइड करायचं. 2 डिवाइड केलं आपण याला तर येणार आहे 0.866 येते. ठीक आहे. एफ ऑफ ए झाला आपला. आता एफ डॅश ए शोधायचं आहे आपल्याला. एफ डॅश ए इज इक्वल टू, आता एफ डॅश एक्समध्ये व्हॅल्यू पुट करायची. जिथं ए आहे तिथं एक्स आहे तिथं एची व्हॅल्यू पुट करायची एफ डॅश एक्समध्ये. एफ डॅश π/3 विच इज इक्वल टू कॉस π/3. आपला एफ डॅश काय आहे, कॉस आहे, म्हणून कॉस π/3. आणि कॉस π/3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2. आणि 2 1ला डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, 0.5. आता व्हॅल्यूज मिळाला बघा. एफ ऑफ ए मिळाला, एफ डॅश ए मिळाला. ए माहिती आहे आपल्याला, एच माहिती आहे. आता आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे, अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तर काय आहे बघा, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, हे साईन आहे त्याचं, इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. एफ ऑफ एची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला बघा. एफ ऑफ एची व्हॅल्यू आहे इथं आपण शोधले 0.866. ते पुट करतोय आपण, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.866 प्लस एचची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 0.0174 प्लस 0.0174 इंटू एफ डॅश ए पण माहिती आहे, व 0.5 इंटू 0.5. आता हे सॉल्व करायचं आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.866, यामध्ये काहीच बदल होत नाही आहे. प्लस मल्टिप्लिकेशन करून घेतलं आपण
मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय येणार आहे बघा 0.00870 आणि अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ॲडिशन करतोय आपण. ॲडिशन केल्यानंतर 0.8747 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती आली 0.8747. सिम्पल एक्झाम्पल आहे बघा. आपल्याला फॉर्म्युला फक्त माहीत पाहिजे एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. तर आपल्याला एफ ऑफ ए शोधायचा आहे, एफ डॅश ए शोधायचा आहे आणि एफ ऑफ ए प्लस एच ए आणि प्लस एच असा शोधायचा. ए आणि एचची व्हॅल्यू अशी शोधायची की जी आपल्याला इथं 61 आता ह्या एक्झाम्पलमध्ये साइन 61 दिलेलं आहे तर 61 तिची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आलं पाहिजे. आपण अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे क्लिअर होईल बघा. सेकंड एक्झाम्पल साइन ऑफ 29 डिग्री इंटू 30 डिग्री 29 डिग्री आणि 30 सेकंड गिव्हन दॅट बघा गिव्हन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रेडियन √3 इज इक्वल टू 1.732. आता आपल्याला शोधाय काय लागणार आहे बघा. एफ ऑफ ए शोधायचा आहे बरोबर, एफ डॅश ए शोधायचं आहे आणि एच ए शोधायचं आहे. आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. स्टार्ट करूया आपण सॉल्व करायला. एफ ऑफ एक्स काय असेल बघा. एफ ऑफ एक्स असेल, एफ ऑफ एक्स कसा असेल दिलेलं फंक्शन आहे एक्झाम्पल आहे तेच घ्यायचं. साइन ऑफ याला जो अंक असतो त्याला एक्स म्हणतो, साइन एक्स असेल. लगेच एफ डॅश एक्स शोधायचा. एफ डॅश एक्स शोधला आपण लगेच काय येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि साइन एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय येईल कॉस एक्स येईल. आता ए आणि एच सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. टेक ए इज इक्वल टू बघा एफ ऑफ एक्स आपण साइन एक्स घेतला आहे. ए असा सिलेक्ट करायचा की जेणेकरून आपल्याला त्याची व्हॅल्यू शोधता येईल इथं. आणि त्याची ॲडिशन ए आणि एचची ॲडिशन काय आली पाहिजे 29 इंटू 30 मिनिट्स आली पाहिजेत. तर बघा ए आपण घेतो आहे 30 डिग्री घेतो आहे कारण आपल्याला साइन 30 माहीत आहे म्हणून. विच इज इक्वल टू π/6 अँड एच इज इक्वल टू एच काय येणार बघा. जर आपण ए 30 डिग्री घेतला तर एच येईल -30 मिनिट्स येतील. विच इज इक्वल टू -1/2 डिग्री म्हणजेच काय असणार आहे 1/2 डिग्री असणार आहे. आणखी आपल्याला माहिती आहे 1/2 -1/2 इंटू आपल्याला 1 डिग्री म्हणजे दिलेत 0.0175 म्हणजेच 0.0175 विच इज इक्वल टू आता आपण डिवाइड करतोय 2 आणि मायनस साईन आहे तसं -0.00875 2 डिवाइड केलं आपण. आपल्याला एच मिळाला बघा -0.00875. आता एफ ऑफ एक्स शोधला आहे आपण, एफ डॅश एक्स शोधला आहे, ए शोधला, एच शोधला. आता आपल्याला एफ ऑफ ए शोधायचं आहे. एफ ऑफ ए शोधायचं आहे. एफ ऑफ ए काय येणार बघा. जिथं जिथं एफ एक्समध्ये व्हॅल्यू पुट करायची, जिथं जिथं एक्स आहे तिथं एची व्हॅल्यू पुट करायची. ए म्हणजे किती π/6 म्हणजे काय येणार साइन π/6 आणि साइन π/6ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1/2 म्हणजेच काय 0.5. एफ डॅश ए शोधायचं आहे आपल्याला. आता एफ डॅश एक्समध्ये जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार आहे आपण एची व्हॅल्यू π/6 पुट करणार आहे म्हणजे कॉस π/6 येईल बरोबर. कॉस π/6 आणि कॉस π/6ची व्हॅल्यू काय येते √3/2 विच इज इक्वल टू आता आपल्याला √3ची पण व्हॅल्यू दिले बघा 1.732 दिले म्हणजेच काय येणार आहे 1.732 डिवाइड बाय 2 आणि 2 ने याला डिवाइड केल्यानंतर येते बघा व्हॅल्यू 0.866. ठीक आहे. आता आपल्याला एफ ऑफ ए मिळाला, एफ डॅश ए मिळाला. तर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए
प्लस एच इंटू एफ डॅश ए. आता अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आता व्हॅल्यूज पुट करूया. एफ ऑफ ए. एफ ऑफ एची व्हॅल्यू माहिती आहे बघा 0.5. 0.5 आपण पुट करतोय 0.5 मायनस. आता एच व्हॅल्यू मायनस आहे म्हणून मायनस घेतली बघा. एच व्हॅल्यू काय आले 0.00875. एचची व्हॅल्यू पुट केली. एफ डॅश एची व्हॅल्यू पुट करायची आहे. एफ डॅश एची व्हॅल्यू 0.866. फक्त व्हॅल्यूज पुट करून घेतलेत आपण. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.5. आता मायनस. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे आपल्याला. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू भेटते आपल्याला 0.0075775 आणि अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आता हे मायनस करून घेतोय आपण. ॲन्सर मिळेल 0.4924. आणि एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच काय आपला साइन ऑफ 29 डिग्री 30 मिनिट्स. लक्षात आलं असेल बघा. फार सोपं आहे. आपल्याला पहिल्यांदा एफ ऑफ एक्स घ्यायचा, एफ डॅश एक्स घ्यायचा, ए आणि एच सिलेक्ट करायचा, एफ ऑफ ए शोधायचा, एफ डॅश ए शोधायचा, व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. अजून एक एक्झाम्पल घेतोय आपण. सिम्पल एक्झाम्पल आहे, याच टाईपमधलं आहे, फारसं अवघड नाही. बघा एक्झाम्पल असेल कॉस ऑफ बघा 60 डिग्री 30 मिनिट्स. कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स. गिव्हन दॅट अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये होत तेच आहे बघा. 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रॅडियन. आणखी व्हॅल्यू कशाची दिले, √3ची पण दिले व्हॅल्यू 1.732. आता आपल्याला याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू शोधायची आहे. कशाची, कॉस 60 डिग्री 30 मिनिट्सची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय असेल. ठीक आहे. तर एफ ऑफ एक्स घेऊया आपण. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू बघा काय येईल इथं, कॉस आहे तसं येणार. आणि जी संख्या आली त्याच्यासाठी आपण एक्स कन्सिडर करतो म्हणजे कॉस एक्स आला. एफ ऑफ एक्स काय आला, कॉस एक्स. लगेच एफ डॅश एक्स काढून घ्यायचा. एफ डॅश एक्स काय येणार आहे बघा, d/dx ऑफ कॉस एक्स म्हणजेच काय येईल, मायनस साईन एक्स येईल. मायनस साईन एक्स येईल. एफ ऑफ एक्स मिळाला, एफ डॅश एक्स मिळाला. आता ए आणि एच सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. टेक ए इज इक्वल टू. एची व्हॅल्यू किती घेतोय आपण बघा, इथं 60 डिग्री आहेतच त्यामुळे 60 डिग्री घेऊ शकतो आपण. ए काय येणार 60 डिग्री म्हणजेच काय π/3. आणि एच काय येतोय बघा 30 मिनिट्स घेतोय. 30 मिनिट्स घेतोय आपण. आता हे कन्वर्ट केलं तर काय होईल बघा, 30 मिनिट्स म्हणजेच काय ते 1/3 डिग्री 1/2 डिग्री म्हणजेच काय येणार आहे 1/2 इंटू 0.0175 मल्टिप्लाय केलं पाहिजे आपल्याला. म्हणजेच ॲन्सर मिळणार 0.00875. 2 डिव्हाइड करून घ्यायचं, 1/2 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 डिव्हाइड करायचं आहे. आता एफ ऑफ ए शोधा. ए मिळाला, एच मिळाला, तर आपल्याला काय शोधायचं आहे आता, एफ ऑफ ए शोधायचं आहे. एफ ऑफ एची व्हॅल्यू काय येईल बघा. आता इथं जिथं एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे जिथं एक्स आहे तिथं एची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजेच काय येणार आहे एफ ऑफ π/3. एची व्हॅल्यू किती घेतली आपण π/3 म्हणजेच काय येणार कॉस π/3. आणि कॉस π/3ची व्हॅल्यू किती आहे 1/2 म्हणजेच काय मिळेल 0.5 मिळेल. आता एफ डॅश ए शोधायचं आहे. एफ डॅश ए जिथं एफ डॅश एक्सचं फंक्शन आहे आपल्याला मायनस साईन एक्स, जिथं एक्स आहे तिथं π/3 पुट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला मिळेल एफ डॅश π/3 काय असेल तर मायनस साईन π/3 विच इज इक्वल टू मायनस साईन π/3ची व्हॅल्यू √3/2 आणि √3ची व्हॅल्यू आपल्याला दिली 1.732. ती पुट करते मायनस 1.732/2 आणि 2 आपण डिव्हाइड करतोय. 2 डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल मायनस साईन आहे तसंच 0.866 व्हॅल्यू मिळाली बघा एफ डॅश एची. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, एफ ऑफ ए प्लस एच
अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. आता आपल्याला सर्व व्हॅल्यूज माहीत आहेत. पुट करूया आपण. एफ ऑफ एची व्हॅल्यू माहिती आहे बघा इथं 0.5 प्लस एचची पण व्हॅल्यू माहिती आहे 0.0875 0.00875 इंटू एफ डॅश एची व्हॅल्यू माहिती आहे 0.866. आता हे मल्टिप्लिकेशन अगोदर करून घेतलं पाहिजे. 0.886 हे मायनस होतं बरं का, इथं मायनस घेतलं पाहिजे. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.5 मायनस, कारण मायनस साईन होतं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू भेटेल आपल्याला 0.0075775 आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 0.49242225. आणि एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच काय असणार आहे आपलं कॉस ऑफ 60 डिग्री 30 मिनिट्स. लक्षात आलं असेल. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. एफ ऑफ एची व्हॅल्यू पुट करायची, एचची व्हॅल्यू पुट करायची आणि एफ डॅश एची व्हॅल्यू पुट करायची आहे. थँक्यू.